हा पहा इकडे. अ पिगी बँक कंटेन्स 150 पैसे कॉइन्स, 51 rupee coins, 22 rupee coins, and 10 rupees 5 coins. If it is equally likely that one of the coins will fall out when the bank is turned upside down, what is the probability that the coin will be a 50 paise coin or will not be a rupees 5 coin? करा. पहा इथे आधी आपल्याला घ्यावे लागतील नंबर ऑफ टोटल कॉइन्स. टोटल किती आहेत? हे 100, हे 50, पुन्हा 20 आणि पुन्हा 10, 180. ठीक आहे. तर एन ऑफ यस झाला 180. आता विचारले 50 पैसे कॉइन्स. नंबर ऑफ 50 पैसे कॉइन्स 100 आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 50 पैसे कॉइन्स 100 इज टू 180. तर हा झाला तुमचा 5/9. हे झालं पहिल्याचा आन्सर. सेकंड मध्ये कॉम्प्लिमेंटरी अप्रोच यूज करायचा. कॉम्प्लिमेंटरी अप्रोच हा जो कॉन्सेप्ट असतो हा पुढे तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये खूप हेल्प करणार आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करताना पुढे जाण्यापेक्षा हे सॉल्व्ह करणं जास्त सोपं असतं. आता इथे बघा, तुम्हाला विचारले विल नॉट बी अ 5 रुपीज कॉइन. तर देर आर 2 मेथड्स. 5 रुपयाचा कॉइन नसण्यासाठी तुम्ही बाकी सगळ्यांची प्रोबॅबिलिटी ऍड करून काढू शकता. पण कॉम्प्लिमेंटरी अप्रोच काय सांगतो, विल नॉट बी 5 म्हणले ना, तर 5 रुपीज कॉइनची प्रोबॅबिलिटी काढा आणि त्याला 1 मधून मायनस करा. तो अप्रोच जास्त चांगला असतो. आता जसं इथे नंबर ऑफ रुपीज 5 कॉइन्स, ठीक आहे. 5 रुपये कॉइन्स किती आहेत बघा, 5 रुपीज कॉइन्स 10 आहेत. तर त्याची प्रोबॅबिलिटी काय येईल, 10/180. ही झाली 1/18. आपल्याला विचारलंय 5 रुपये नसल्याची प्रोबॅबिलिटी. कॉम्प्लिमेंट काढायचा, तर 1 मायनस गिवन, तर हे येते 17/18. तुम्ही कसं काढलं असेल, तुम्ही फिर प्रत्येकाला ऍड करून काढला असेल. हा अप्रोच वापरायचा, बिलकुल काही टेन्शन नाही. तसा केला तरी चालेल. गोपी buys a fish from a shop for his aquarium. The shopkeeper takes out one fish at random from a tank containing 5 male fish and 8 female fish. What is the probability that the fish taken out is a male fish? सोपं आहे, करा. दम नाही. आता बघा इथे, हा बेटा बोल नका. टोटल फिश इथे तुम्हाला मेल प्लस फिमेल दोन्ही घ्यावं लागतील. मेल फिश 5 आहेत, फिमेल 8, तर सॅम्पल स्पेस 13 झाला. आपल्याला विचारले मेल फिशची प्रोबॅबिलिटी. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मेल फिश 5/13. प्रश्न मोठा झाला विथ पिक्चर्स. A game of chance consists of spinning an arrow which comes to rest pointing at one of the numbers 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, and these are equally likely outcomes. Barabar. What is the probability that it will point at 8 or an odd number or a number greater than 2 or a number less than 9? चला सोबतच करा, याच्यात काही दम नाही. आता बघा, एन ऑफ एस किती असेल, 8. प्रत्येकाला एक चान्स आहे. पहिलं 8 येण्यासाठी काय, 8 ची प्रोबॅबिलिटी किती आहे, तो एकदाच आहे आउट ऑफ 8. ऑड नंबर, ऑड आहे 1, 3, 5, 7. 4/8 म्हणजे त्याला हाफ. नंबर ग्रेटर दॅन 2,
तर इथून तुम्हाला किती मिळतील? 6/8 म्हणजे 3/4. नंबर लेस दॅन 8 9. सगळ्याला सगळे. तर ही झाली सर्टन इव्हेंट. तुम्ही असं डायरेक्ट लिहू नका बरं परीक्षेत. चला, डाईसचा खेळ सुरू झालेला आहे. सो गाईज, हिअर आर डाईस. चला, काय म्हणताय पहा. ए जत्रा, अ डाईस थ्रोन वन्स. एकदाच फेकलं, जाऊ द्या. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग प्राईम नंबर काढा. इथे आपल्याला दिलंय डाय इज थ्रोन. एक डाय टाकल्यानंतर सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6. ठीक बेटा, बोल नका. हा झाला. आता तुम्हाला घ्यायचे प्राईम नंबर. आता याच्यात प्राईम नंबर इव्हेंट E1 घ्या. प्राईम नंबर कोण आहे? 2 3 5. 1 ला घेऊ नका त्याच्यात. 2 3 5 3 आहे आउट ऑफ 6. हे हाफ झालं. सेकंड इव्हेंट नंबर लाईन बिटवीन 2 and 6. 1 2 3 आहे. याला सगळे आन्सर हाफ पाहिजे वाटायचे. ठीक. ऑड नंबर 1 3 5. बर, आता मला कसा क्वेश्चन बनवता आला असता? मी उलटा विचारला असता. राईट एनी 3 इव्हेंट्स फ्रॉम द गिवन सॅम्पल स्पेस हॅव्हिंग प्रोबॅबिलिटी 1/2. तुम्हाला मी उलट्या तयार करायला लावल्या असत्या इव्हेंट्स. याला आपण रिव्हर्स थिंकिंग म्हणतो. क्वेश्चन समजून घ्या. One card is drawn from a well shuffled deck of 52 cards. Find the probability of getting a king of red color. ह्याच्यात मी तुम्हाला एक धोका सांगितला होता, आठवते? सगळ्यांचा सॅम्पल स्पेस 52 घेऊनच करायचं. पहा काय म्हणतो क्वेश्चन. One card is drawn from well shuffled deck of cards, 52 cards. तर पहिल्यांदा आपण घेऊ N of S. प्रत्येक केस मध्ये ह्याला फिक्स ठेवायचं, ह्याच्यात नाही चेंज करायचा. नाहीतर कलर वाईज प्रत्येकाचा सॅम्पल स्पेस चेंज कराल तुम्ही. आता इथे घ्यायचंय किंग ऑफ रेड कलर. रेड कलरचे 26 कार्ड्स असतात आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक 13च्या सेटमध्ये एक किंग असतो. ठीक आहे. तर आपल्याकडे रेड कलर मध्ये 2 झाले. आता आपण असं लिहू वाटल्यास रेड किंग. रेड किंग किती असतात? 2. हो, तसं करू म्हणजे त्या मुली येतील परत 7ला. तुम्ही आज त्यांचं कंटिन्यू करा. वाटल्यास इथं 8ला घ्या. इकडे 8 ते 8:30 घेऊन मग मी तिकडे जातो. हो, आता मी यांचं हे थोडं घेतो. त्या 2 मुली आले की यांचं सायन्सचं घेऊन टाकतो. हा, तसं करता येईल. पहा बेटा, चला इथे रेड किंग किती येतात आपल्याकडे? 2 आहे. तर त्याची प्रोबॅबिलिटी काय येईल? 2/52. तर याला तुम्ही 1:26 लिहायचं. आणि हे लिहिल्याशिवाय तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क नाही मिळणार. नेहमी याला सिम्प्लिफाय करत चला. ओके, नेक्स्ट. सेकंड काय म्हणतो इथे? फेस कार्ड्स. आपल्याला माहिती आहे फेस कार्ड्स प्रत्येकामध्ये किती आहेत? 3 आहेत. असे एकूण फेस कार्ड झाले 4 सेटचे 12. 12. तर यांची प्रोबॅबिलिटी येईल 12:52. त्याला तुम्ही 4 ने डिवाइड करा. 3/13. ठीक आहे. नेक्स्ट. आता आहे रेड फेस कार्ड. आता रेड फेस कार्ड्स किती असतील? 6 असतील. रेड फेस कार्ड 6 असतील कारण टोटल 12 आहेत ना ब्लॅक आणि रेडचे मिळून. तर याची जी प्रोबॅबिलिटी होईल 6:52. याला तुम्ही 3 न करू शकता? नाही.
हाँ 3/26, 3 नहीं होना, 2 ने हुई तो। उसके बाद चौथा जॅक ऑफ हर्ट्स. आता हर्ट्स असतात 13, ठीक आहे, आणि प्रत्येकामध्ये एक जॅक असतो, तर जॅक ऑफ हर्ट्स एकच असेल, तर त्याची प्रोबॅबिलिटी काय येईल 1/52. आगे बढ़ो. स्पेड. आता स्पेड असतात 13, तर त्याची प्रोबॅबिलिटी घ्या 13:52, 1:4. क्वीन ऑफ डायमंड्स. आता डायमंड्स किती असतात 13, आणि त्याच्यामध्ये एक क्वीन असेल. अगेन हे पण येणार 1/52. समजलं? चांगला क्वेश्चन होता. सगळ्या गोष्टी याच्यात चेक करायला सांगितल्या. 5 cards, the 10, Jack, Queen, King and Ace of Diamonds are well shuffled with their face downwards. हा म्हणजे नेमकं कोणतं आहे ते दिसत नाही, असं करून त्याला पिसलेलं आहे. 1 card is then picked up at random. आता इथे तुमचा जो सॅम्पल स्पेस आहे तो 52 नाही. कळलं का? कारण इथे कार्ड द 10, जॅक, क्वीन, किंग अँड एस ऑफ डायमंड्स असे आपण घेऊन केलेले आहेत. 10 चे कार्ड्स जॅक, जॅक असतील 4, क्वीन 4, किंग 4 आणि एस पण 4, ठीक आहे. नाही फक्त 10 चे जे काय मला वाटतं सगळे 4 आहेत. फक्त एकच दिलं. हा 5 कार्ड्स, अरे सॉरी, एक एकच आहे ना. इथं 5 लिहिले की आपण त्यालाच पाहिलं नाही. तेच म्हणलं 20 झाले असते नाही तर. हा ठीक आहे, मग तर प्रश्न एकदम सोपा झाला की नाही. सांगा एन ऑफ एस 5. क्वीन कार्ड असण्याची प्रोबॅबिलिटी 1:5. If the queen is drawn and put aside, what is the probability that the second card picked up is an ace, a queen? आता इथे 5 पैकी एक कार्ड काढलं. आता इथे हा जो शब्द आलेला आहे दिस वर्ड, हा एक बेस बनवतो आपला 11th स्टँडर्डच्या चॅप्टरचा PNC चा, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाते एखादा नंबर आपण जो तयार करतो दिलेल्या कार्ड्स पासून विथ ऑर विदाउट रिप्लेसमेंट. आता ह्याला तुम्ही बाजूला काढले म्हणजे तुम्ही विदाउट रिप्लेसमेंट करताय. काढलेलं कार्ड परत त्याच्यात घेत नाही. याचा सरळ इफेक्ट कुठं होतो सॅम्पल स्पेसवर. आता इथं काय केलेलं आहे, क्वीन इज, बघा, क्वीन कार्ड इज पुट असाइड. तर आता जो तुमचा एन ऑफ एस आहे ना तो आता 4 होईल. आता त्याला तुम्हाला पाहायचंच नाहीये, तर यानुसार प्रोबॅबिलिटी काय येईल मग ए मध्ये, एस कार्ड 1/4 येईल, आणि क्वीन आता 0/4, कारण या 4 मध्ये आता क्वीन नाहीच आहे, तर इथं 0 येईल. ठीक आहे, स्पेशल थिंकिंग म्हणतात ह्याला. 12 defective pens are accidentally mixed with, चांगला क्वेश्चन आहे, 132 good ones. It is not possible to just look at a pen and tell whether or not it is a defective. अशा पद्धतीने मिक्स झालेत, पाहून सांगता येत नाही खराब आहे म्हणून. असं वाटतं की सगळेच एकसारखे आहेत. 1 pen is taken out at random from this lot. Determine the probability that the pen taken out is a good one. सोपा आहे. क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, ऍक्सिडेंटली मिक्स केले, तर याच्यात एक काम करा. गुड पेन्स 132 आहेत, त्याच्यानंतर जे डिफेक्टिव्ह आहेत ते 12 आहेत, त्याला मिक्स केलं तर टोटल पेन्स किती होतील, कारण आता रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये ह्यांना ऍड करावं लागेल 145. आता आपण काय केलं, सॅम्पल स्पेस 145 झाला,
काय झालं? अरे सॉरी 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 144 बरोबर. तर इथे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 144. एक पेन बाहेर काढल्यानंतर आपल्याला पाहायचं की तो चांगला असला पाहिजे. बघा, टू गेट गुड पेन, तर प्रोबॅबिलिटी काय येईल? आता गुड पेन 132 पैकीच येणार आउट ऑफ 144. 11:12. ठीक आहे. नेक्स्ट. हा, याच्यात थोडासा नीट विचार करा. सोपा आहे प्रश्न, पण विचार नीट करा. काय म्हणते पहा, अ लॉट ऑफ 20 bulbs contain 4 defective ones. थोडं शांतपणे. आता 20 मागच्या ह्याच्यात जसं 132 चांगले होते आणि 12 वेगळे खराब होते, इथं तसं नाहीये. टोटल 20 मध्ये 4 ऑलरेडी बसलेले आहेत खराब, म्हणजे 16 चांगले आहेत. One bulb is drawn at random from the lot. What is the probability that this bulb is defective? ठीक आहे, 4:20. हो, काय मला येतच नाही. सपोज द बल्ब ड्रॉन इन, जो आपण काढलेला बल्ब आहे, इज नॉट डिफेक्टिव्ह अँड इज नॉट रिप्लेस्ड. आता नीट विचार करा, मी आता काहीच बोलू नका. विदाउट रिप्लेसमेंट आहे आणि तो डिफेक्टिव्ह नाही. अँड नॉट रिप्लेस, तुम्ही जो काढलेला आहे तो डिफेक्टिव्ह पण नाही आणि रिप्लेसही केलं नाही. नाउ वन बल्ब इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम द रेस्ट. उरलेल्यापैकी परत एक आपण काढला बल्ब. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट दिस बल्ब इज नॉट डिफेक्ट? व्हेरी गुड क्वेश्चन, थिंक. झालं? सेकंड कंडिशन छान आहे. समजली का सेकंड? झालं? आता ही कॉन्सेप्ट नीट चेक करा काय सांगते. 17th क्वेश्चन म्हणतो फर्स्ट, याच्यामध्ये टोटल आता बल्ब किती होतील? 20. नंबर ऑफ टोटल बल्ब 20 आहे. हा म्हणतो आपल्याला, आपण त्याच्यातून एक बल्ब बाहेर काढला. वन बल्ब इज ड्रॉन, तर त्याची जी प्रोबॅबिलिटी येईल तो आपल्याला कसा पाहिजे? इज डिफेक्टिव्ह. डिफेक्टिव्ह असला पाहिजे. तर याची प्रोबॅबिलिटी येईल 4/20, 1:5. आता मेन गोष्ट समजून घ्या. आता तुम्ही काय केलं, ड्रॉन बल्ब, जो काढलेला बल्ब आहे तो जर नॉट डिफेक्टिव्ह, तो डिफेक्टिव्ह नाही, ठीक आहे, तर बघा नंबर ऑफ बल्ब्स जो काढलेला आहे तो डिफेक्टिव्ह नाही, तर आपल्याला आणि परत म्हणलंय इज नॉट रिप्लेस्ड.
लक्ष द्या, नॉट रिप्लेस्ड. तर आता नंबर ऑफ बल्ब किती होतील? नीट बघा, एक बाहेर काढला आणि लक्षात आले की तो डिफेक्टिव्ह नाही, म्हणजे तो आउट ऑफ 16 असणार. डिफेक्टिव्ह नाही म्हणजे 20 मधले 4 डिफेक्टिव्ह काढून टाका, तर तो काय असणार? 15. 16 मधला, आता आधी 16 पैकी असणार, त्याला रिप्लेसही केलं नाही, म्हणजे रिप्लेस केला नाही याचा अर्थ काय होणार बघा, आपल्याकडे किती बल्ब होते? 16 होते, जे नॉट डिफेक्टिव्ह आहेत, पण त्याला रिप्लेस केलं नाही, म्हणजे तो मायनस झाला त्याच्यातून. तर आता जो आपला सॅम्पल स्पेस आहे, आता इथे काढलेला जो आहे तो, हा जो काढलेला आहे तो 15 पैकी असणार, आणि आता सॅम्पल स्पेस मध्ये किती येणार? एक कमी झाला ना टोटल पैकी, 19. तर याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 15:19 येणार. फक्त इथे हे करा. हा, आता इथे आपल्याला लिहावं लागतील गुड बल्ब्स. हा गुड बल्बचा डेटा आहे, ठीक आहे. तर याचा आन्सर 15:19 येणार. हे जे रिप्लेसमेंट विथ रिप्लेसमेंट असे जे क्वेश्चन्स असतात, ह्याच्यावर खूप विचार करायचा, कारण पुढे चालून तुम्हाला पीएनसी मध्ये याच्यात परम्युटेशन कॉम्बिनेशन लावावं लागते, ऍडिशन थेरम आणि मल्टिप्लिकेशन थेरम. ते दोन यूज करून प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन्स बनतात. छान आहे, 3 चॅप्टर मिक्स करून क्वेश्चन बनतो. एका बॉक्स मध्ये 90 डिस्क आहेत, ज्यांच्यावर 1 to 90 नंबर आहेत. सगळे लिहित बसू नका. एक डिस्क आपण त्याच्यातून बाहेर काढली, तर सांगा ती डिस्क एक 2 डिजिट नंबर शो करेल, किंवा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल, किंवा नंबर डिव्हिजिबल बाय 5 असेल. करा 2 मिनिटं विचार. या क्वेश्चन मध्ये 90 डिस्क आहेत, मध्ये मध्ये बोल नका. आता पहिले बघा, 2 डिजिट नंबर कुठून कुठपर्यंत असतील? आता याच्यात जेवढे 2 डिजिट नंबर्स आहेत ते असतील 10, 11, 12 पासून 90 पर्यंत. आता हे किती असतात? 81 असतात. छान. नाही आलं तर TN चा फॉर्म्युला लावून AP वापरून काढता येते. ज्यांना एन काढता येणार नाही त्यांनी AP लावून काढा. तर बघा, इथे असे नंबर येतील 81. तर याची प्रोबॅबिलिटी काय असेल? 81:90, 9/10. परफेक्ट स्क्वेअर, आता याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर कोण कोण आहेत? 1 स्वतः आहे, 1 4. आता आपल्याला जायचंय 90 पर्यंत, ठीक आहे. 1 4, त्याच्यानंतर 9, 16, 25, 36, 49, 64 आणि 81. आता पुढे नाही जात आहेत, 90 पर्यंतच जायचंय. आनंदात 100 लिहून टाकतात, सोपं आहे म्हणून. तर असे एकूण 9 आहेत. तर याची जी प्रोबॅबिलिटी आहे 9:90, 1:10. तिसरा काय? डिव्हिजिबल बाय 5. तर 5चा पाढा लिहायचा आपल्याला, असं करत करत. बघा, इथून कुठे जाऊन थांबणार? 90 स्वतः आहे. हे किती आहेत बाबा? 18. छान. तर ही प्रोबॅबिलिटी 18:90 डायरेक्ट 18 ने डिवाइड होते, हे बरोबर. ठीक आहे. आज थोडे घ्यावं लागलं, तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, सोपे आहेत हे क्वेश्चन्स. चला ठीक आहे, आपण पुढचा वेळ ऍडजस्ट करण्यासाठी म्हणून याला इथं स्टॉप करून आपल्या कार्बन कंपाऊंडला पुढे घेऊन जाऊ.